थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आता तुमच्या वेटीस येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत मितेश 11 कुरुन संघाकडनं. सोपान आणि त्याच्या सोबतीला मयूर तर पहिल्या षटक घेऊन मार्गाचा सुरेश पारदी. भिवंडी एक्सप्रेस यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे. त्याच्यामुळे आता दोन्ही संघांकडे चांगला अनुभव आहे या विकेटवर खेळण्याचा, या मैदानावर खेळण्याचा, या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. त्याच्यामुळे ही मॅच चांगली रंगतदार होईल यातील मात्र शंकाच नाहीये. आफ्टर लंच वन्स अगेन GTC स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरून जोडलेले आमचे प्रेक्षक, त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. मैदानावर आलेले तमाम प्रेक्षक त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. सुरेशचा हा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मिड ऑफला फिल्डर उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र सिंगल कंप्लीट. क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना स्कोर 1 या धावसंख्येवरती. धावफलकाला सुरुवात. च्या वर धावा जोही संघ बनवतोय तो सुस्थितीमध्ये बघायला मिळाला. स्लो वन थोडीशी बोट फिरवली होती. चेंज ऑफ पेस, वेगामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे फलंदाजाला. दोन्ही बॅटर एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना संघाची धावसंख्या 2. सोपानकडे सर्वांच्या नजरा लागलेत कारण सोपान एक चांगल्या फॉर्मात आणि महत्वाचं म्हणजे इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात देण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे भरपूर साऱ्या नजरा लागलेल्या आहेत. चांगला डाव त्याच्या बॅटमधून आज बघायला मिळेल का? सुरेशचा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. बघा किती चांगलं व्हेरिएशन आहे. उगाच भिवंडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात नाही. या खेळाडूला अनेक वर्ष ज्याने या क्रिकेटचे बघितले, अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने बघितले, आपण पाहतोय भरपूर अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये किती बदल पाहायला मिळाले. पहिले 2 बॉल आले फुल्लर लेंथ, त्यानंतर आला स्लो वन आणि एकाएक शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पाहायला मिळाला. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज होती, ते काय घडलंय. रनआउटची संधी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता होणार. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि टीमची टोटल आपण पाहतोय धाव फलकावरती सिंगलच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर 3 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट ना सुरेश पुन्हा तयार. स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी, आउटस्टँडिंग बॉलिंग. जबरदस्त पहिलं षटक पाहायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. गडी खरं तर मिळाला नाहीये मात्र इकॉनॉमिकल स्पेल आपण म्हणूया. लिमिटेड ओव्हर्स मध्ये जेव्हा तुम्ही पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा खर्च करता, भरपूर मोठी गोलंदाजी आणि मोठं योगदान आपण म्हणू शकतो संघासाठी. ज्या पद्धतीने बॅटर 40 ते 50 धावा जोडतो तेव्हा एक खूप चांगलं माइलस्टोन असतं. त्याच पद्धतीने एखादा गोलंदाज इकॉनॉमिकल स्पेल हाताळतो लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये, तेही खूप चांगले अचिव्हमेंट असते संघासाठी. आणि त्या गोलंदाजासाठी इथून आता दबाव वाढत चाललाय मितेश 11 कुरुन संघावर. तो दबाव आता कमी करण्यासाठी चांगला खेळ त्यांना साकारावा लागेल. खरं तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. इथून आता ते आक्रमण करतील का हा प्रश्न इथे निर्माण झालाय. भेदक 12 पाहायला मिळाला. सुंदरता खरं तर गोलंदाजीमध्ये होते, व्हेरिएशन पाहायला मिळाले. विशाल गोलंदाजी मार्कवर येतोय सेकंड ओव्हर मध्ये. दोघे खेळाडू आपण पाहिला तर सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट अर्थातच BC4 फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतात. विशाल पाटील यावेळेला बॅटची बाहेरील कडा आहे. बॉल आता गलीमध्ये जातोय. विकेट कीपर स्वतः पोहोचलाय बॉलवरती आणि सिंगल त्या दरम्यान कंप्लीट झाली आहे. सिंगलला स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण डावा पाहतोय 4 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते. हळूहळू आता दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक आपल्यासोबत आता जोडले जातात. फुल टॉस बॉल आहे, गॅप मध्ये बॉलला पाठवलंय. यावेळेला बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार. खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलला. चौकार या ठिकाणी प्राप्त केला.
खरं तर धावांपासून फलंदाज झुंजत होते आणि अखेर त्यांना एक चुकीचा बॉल मिळाला आणि त्याच्यावरती चौकार प्राप्त केला. 4 ने धावफलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय सध्या जाऊन पोहोचली 8 वर. विशाल पाटील पुन्हा सज्ज होतोय. सामना करेल बॅटर मयूर. स्विंग अँड अ बेस फाईन डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहतोय आतमध्ये वळणारा होता. निर्धाव येतोय. चौकारानंतर पुन्हा पलटवार सुरू केला गोलंदाजाने. मिड ऑफ लेग फिल्डर तो थोडासा आता वाईडिश केला जातोय एक्स्ट्रा कव्हरला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण फिल्डर पाहतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंट. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. डीप मध्ये कवच आहे. पुन्हा यॉर्कर लेन. परफेक्ट यॉर्कर. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अफलातून गोलंदाजी. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. जेव्हा पहिला गोलंदाज तुम्हाला चांगली स्टार्ट मिळून देतो ना तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव आपोआप कमी होत असतो आणि तो आता स्पष्टपणे रिझल्ट आपण मैदानामध्ये पाहूया. पुन्हा एक चांगला बॉल. अपील झाली. फिंगर अप. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मयूरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का कुरुन संघाला. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय विजय. डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का मितेश 11 कुरुनला. संघाची धावसंख्या आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे आता स्ट्रगल करत असताना संघर्ष करत असताना मितेश 11 करून इन बिग ट्रबल. फक्त आणि फक्त 8 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं आहे. एसएससी पडगेच्या विरोधात तुम्हाला सामना पाहायला मिळेल जय गणेश वाफले बी. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यावं. जय गणेश वाफले बी आणि त्यांच्या विरोधात एससीसी पडगे. नेक्स्ट मॅच. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन भावेश. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न सज्ज होतोय. राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. हा चेंडू फुल टॉस होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉट येतोय. आणखी एक सोपान आता भरपूर स्ट्रगल करत असताना 4 बॉल आतापर्यंत डॉट आले त्याच्या विरोधात. 7 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 3 धावा त्यानं जोडल्यात आपल्या संघासाठी. लगातार 2 डॉट. यावेळेला लॉफ केलं. वॉट अ शॉट. खडे खडे भिरकावून दिले बॉलला सरळ सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. पाहायला मिळाला. पाहूया आपण रिप्ले. बरोबर आपण पाहतो ओव्हर द बॉलर हेड हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार.
सिक्सरनं आता दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हा रिप्ले तुमच्या समोर GTC लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून तुम्ही पाहतायत. सरळ एक्झिक्यूट केला, बॉलला पाठवलं साइड स्क्रीनच्या वरनं. षटकार. सोपानच्या बॅटमधून पहिला मेगा सिक्सर. खूप दबाव त्याच्यावरती आहे आणि त्याच्या संघावरती देखील आहे. मात्र इथून आता पुन्हा एकदा मी म्हणेल दबाव तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. क्षमता आहे, तो त्या कॅलिबरचा बॅटर आहे. दबावाच्या स्थितीमध्ये आपण नेहमी त्याला चांगला खेळताना पाहिलं. षटकारानं स्कोर 14 वर. भावेश पुन्हा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. इथे चांगला बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. बराच काळ बॉल हवेमध्ये गेला होता. ज्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, कोई मिल गया पिक्चरची आठवण झाली. जसा ऋतिक रोशन हिट केला विलनला बॉल, फुटबॉल भरपूर उंच गेला होता आणि त्याच पद्धतीने हा बॉल उंच उडाला होता. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. क्लीन बॉल, बॉल अंधदंडा बाहेर. भरपूर स्ट्रगल करतोय कारण पहिल्या सामन्यामध्येही निवास शून्यावर बाद झाला होता. बोल्डच मला वाटतं झाला होता आणि याही मॅच मध्ये मिडल स्टंप उखडणारा तो चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. गडी क्रमांक 3 या ठिकाणी बाद झालाय. अखेर षटकारानंतर पुन्हा पलटवार करत असताना भावेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. दीपेश स्ट्रायकिंग एंडला असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सोपान. एका सिक्सरच्या साहाय्यानं 9 चेंडूंमध्ये 10 वर तो बॅटिंग करतोय. फार कमी वेळा असं दृश्य आपण पाहिलंय की सोपान मैदानामध्ये आहे आणि 9 चेंडूंमध्ये 10 वर बॅटिंग करतोय 100च्या स्ट्राईक रेटनं. भावेश पारधी पुन्हा सज्ज होतोय. राऊंड द विकेटनं. दीपेश साठी हा बॉल फुल टॉस होता समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, मिस फिल्डिंग आणि बॉल आता सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 19ला 3 गडी बाद. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. फुल टॉस होता, खराब चेंडू होता, त्याचा फायदा उचलला. मात्र फिल्डरला हा बॉल अडवायला हवा होता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑन स्क्रीन बघितलं, सहजगत्या बॉल लॉंग ऑफच्या फिल्डरकडे आला होता. 1 बाउन्सनं कलेक्ट करता आलं नाही आणि अखेर 4 धावा इथे मिळाल्या. दबाव आणखी टाकू शकले असते श्रीराम स्पोर्ट जांभूलपाड्याचे खेळाडू. मात्र इथे आता थोडाफार का होईना दबाव रिलीज झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19. उर्वरित आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजून मी म्हणेल 15 ते 20 धावा जोडल्या तर फायटिंग टोटल बनेल. कारण या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला, असंच काहीसं चित्र होतं. कृष्णा 11 वारलीपाड्याच्या बॅटरनं शेवटच्या काही चेंडूंवर रन्स बनवले आणि डीबी स्पोर्ट कुरुन संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. त्याच्यामुळे आता इथून ते करावं लागेल मितेश 11 कुरुनला. कारण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या ही छोटी सुद्धा नसते. जे काही पुढ्यात आहे त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी असेल, तुमची जिद्द असेल तर तुम्ही तिथून यश प्राप्त करू शकता. आणि खरं तर आता ती वेळ आली आहे. इथून पुन्हा सोपानला सिद्ध करावं लागेल. सोपानच्या नावानं खरं तर संघाला ओळखलं जातं. मात्र आज त्याचा स्ट्रगल, त्याचा संघर्ष खूप मोठा या ठिकाणी पाहायला मिळाला. अंतिम षटक. विकी तयार. विकीचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती. पॉवर बॅगिट, फुल अँड पॉवरफुल. सोपानच्या बॅटमधून मेगा सिक्सर. या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत केले सोपान विकीचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळाला अंतिम षटकातील पहिल्याच बॉलवर. विकीच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केली आहे. आपण चर्चा करतच होतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथूनही मी म्हणेल जर चांगला संघर्ष केला, चांगली बॅटिंग केली तर तुम्ही कुठेतरी सन्मानजनक टोटलकडे पोहोचाल आणि तिथून फाईट बॅक तुम्ही करू शकता. 25 धावा, 25 रन्स.
विकी पुन्हा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. सोपानसाठी हा बॉल चांगल्या लाईनवर होता, चांगल्या लेंथवर होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट पाहायला मिळाला. 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. स्कोर 2 ने वधारत असताना आपण पाहतोय 27 वर 27. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे दोन्ही कॅप्टन जय गणेश वाफले बी आणि SCC पडगे. बोथ द कॅप्टन आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच इन बिटवीन वाफले बी वर्सेस SCC पडगे. वन मोर बिग मॅच. या वेळेला आणखी खोलवर टप्प्याचा बॉल, ठक असा आवाज आलाय. लॉंग ऑफला इथे चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धावबाद. बॉलर एंडला थ्रो आला आणि यश त्या ठिकाणी प्राप्त झालंय. खेळाडूला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. ज्याच्या बॅट मधून एक चौकारी आपण पाहिला होता तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. कारण अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल आता फेस करायचे आहेत सोपानला आणि त्याच्याचमुळे त्याची विकेट त्यानं फेकली असंच म्हणूया. मात्र त्याचा फायदा इथे झालाय संघासाठी. त्यानं भिरकावून दिला बॉल सोपानच्या बॅट मधून लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. क्लासिकल षटकार. स्वैग से करेंगे सबका टॉस बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा क्लासिकल षटकार. 3 सिक्सर आतापर्यंत सोपानने ठोकलेत. संघर्ष आता सुरू झालाय. या ओव्हर मध्ये चांगले रन्स येत असताना संघाची धावसंख्या 34 वर. क्रिकेटमध्ये मी वारंवार वेळोवेळी सांगत असतो की मरते दम तक लढते रहेंगे. हाच निर्धार तुम्ही ठेवा. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू. आणि अखेर आता सोपान पुन्हा एकदा तारणहार बनलाय. मितेश इलेव्हन कुरून संघासाठी परफेक्ट यॉर्कर या वेळेला बॅक केलाय. कम्मालीचा यॉर्कर पाहायला मिळाला. विकीने देखील सांगितलं मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. शेवटचा एक बॉल शिल्लक या डावातील. धावसंख्या आहे 34. आणखी एक मोठा फटका आला तर 40 धावा बनतील आणि 40 धावांवर तुम्ही फाईट बॅक कराल हे नक्कीच आहे. या मैदानावर आपण तसंच पाहिलं सकाळपासून. किती मोठा संघ असू द्या 40च्या वर धावा चेजिंग करणं थोडंसं डिफिकल्ट राहिलंय. त्याच्यामुळे आता 40 धावा इथून जोडल्या तर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघालाही नक्कीच मी म्हणेल चॅलेंज होऊ शकतं. आणि बॉलिंग युनिट आहे आपण पाहिलंय. टीम मितेश इलेव्हन कुरून संघाचा विचार केला तर चांगलं युनिट आहे गोलंदाजांचं. 4ही गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण बघितले. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा आतकोलीच्या विरोधात त्यांचा नक्कीच त्यांचा सामना होता शिवशक्ती कोशिंबीच्या विरोधात. टायगर सारख्या क्लासिकल फलंदाजाला त्यांनी थांबवलं होतं. रामलाही त्यांनी थांबवलं होतं. त्याच्यामुळे 40 वर ते चांगला फाईट बॅक करतील. मात्र विकी इथून एक चांगला चेंडू हाताळणार का? अंडर 40 असतं ना तेव्हा चेसिंग करताना तो मानसिक दबाव येत नसतो. या वेळेला चांगला बॉल पुन्हा यॉर्कर लेंथ होती. खोलव्या टप्प्याच्या बॉलला अक्षरशः खोदून काढावं लागलंय. एक धाव इथे मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कीपरला थ्रो मिळाला जरूर. खूप चांगलं कलेक्ट केलं. मात्र 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे आणि 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचते धावफलकावरती. 36-37 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी असेल. होळी आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. जय गणेश वाफाले बी आणि SCC पडगे या 2 संघादरम्यान सामना होईल. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेत. मी उपस्थित मान्यवरांमध्ये रवी सांबरे, रवी सांबरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉलिंग असेल पडगे संघाच्या कर्णधाराची. उपसरपंच असा कॉल होता मात्र
MS स्पोर्ट्स आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकले जय गणेश वाफले बी न. मी विनंती करेन पुन्हा एकदा रवी सांबरे यांना की व्यासपीठावरती बसावं. खूप मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी मित्रांनो आपल्याला बघायला मिळाली आहे. टॉस जिंकला 4 ओव्हरचे मॅच. दुसऱ्या फेरीतीला सामना आहे. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. काय सांगशील यामागे रिझन? क्षेत्ररक्षण का करणार आहेस? पहिला बॉलिंग लाईन चांगली आहे म्हणून. पहिल्या सामन्यामध्ये जो संघ होता तोच असेल की काही बदल करशील? नाही, तो संघ आहे. आधी 10 प्लेयर होते, आता 11-12 पूर्ण असतील आता. क्या बात आहे. 10 प्लेयरांसह तू जिंकला होता. तेव्हा काय फिलिंग्स होत्या? एक खेळाडू शॉर्ट होता. काय म्हणशील? जे खेळाडू सर्वांना ठाऊक कसं की आपला सामना उद्या आहे मॉर्निंगला, तरी काही खेळाडू हजर राहत नाही. तुझाच नाही, बऱ्याचशा संघांचा असा प्रश्न असतो. त्याच्याविषयी तू काय म्हणशील कॅप्टन म्हणून? काय नाही, प्रत्येकाला त्याची कामं वगैरे असतात आणि ते कामं करून क्रिकेट खेळायला पाहिजे. असं काय नाही की कामं सोडून क्रिकेट खेळायला पाहिजे. नक्कीच खूप चांगला मनोगत व्यक्त केला या ठिकाणी. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये जो संघ होता तोच आहे की काही बदल? नाही, बदल झालाय. इन आउट काय सांगशील की कुठला प्लेअर इन झालाय, कोण आउट झालाय? आहेत 4 जण इन झालेले आहेत. क्या बात आहे. 4 बदल करण्यात आलेले आहेत. विनिंग कॉम्बिनेशन मला वाटलं ठेवलं असेल. बॅटिंग करताना किती टार्गेट आहे? 50-60 रन मारायचा प्रयत्न करू. विकेट कशी खेळ करते? पहिल्या सामन्यामध्ये खेळताना कसा वाटला? नाही, चांगला विकेट, चांगला आहे. ग्राउंड पण चांगला आहे. थँक्यू सो मच. तुलाही शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे जय गणेश वाफाले बिन आणि पहिल्यांदा बॉलिंग चूज केली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले SSC पडघे टीमला. वळूया आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे. ऐकूया आपण PTC मधील एक गोड आवाज. मित्रांनो, PTCचं क्रिकेट ज्यांच्या आवाजाविना मी म्हणेल पूर्णच नाही, असेच मॉनिटर कॉमेंटेटर ऑफ PTC योगी पाटीलला इन्व्हाइट करूया. काव्या. तर दुसऱ्या इनिंगला आपण इथे सुरुवात करतो. 37 धावांचा लक्षात इथे मात्र पाठलाग करत असताना या ठिकाणी जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाची सलामीच जोडी तुम्ही पाहू शकता. दोन्ही बंधूची जोडी आपण पाहतो. अजय पारदी, दुसरीकडे विजय पारदीला आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती अजयनं रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगली फिल्डिंग शॉट कव्हर पॉईंटला मात्र अतिशय चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षण शुभमच्या वतीने आपण पाहिलं. षटकाला सुरुवात करतो रोहन. एक कंजूसी गोलंदाजी इथे मात्र गोलंदाजाला करावं लागेल, खास करून पॉवर प्लेच्या खेळामध्ये. आणि सुरुवात मात्र चांगल्या चेंडूने मात्र रोहनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. 2 फिल्डर डीप मध्ये आहेत. एक लॉंग ऑफ कडे तुम्ही पाहू शकाल, तर दुसरा फिल्डर डीप मिड विकेटला आहे. आणि इथे मात्र पाहू शकाल फिल्टास स्वीप करण्याचा प्रयत्न चांगले होते चेंडू स्टॉप करण्यासाठी, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ सीमेरेषे बाहेर जाताना आपण पाहतोय 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू आणि त्याच्यावरती पाहू शकाल पॅडल स्वीपचा मात्र त्या ठिकाणी विजय पारदीने मात्र वापर केला आणि मात्र यशस्वी तो फटका मात्र पाहायला मिळाला. आणि आता मात्र सरळ बॅटल मिडॉनच्या डोक्यावर लॉफ्ट ऑन ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगता दुसरा चौकार. अभ्यास करून मात्र या ठिकाणी सध्या बॅटिंग सुरू आहे विजय पारदीच्या माध्यमातून. पाहू शकाल 360 डिग्री फलंदाजी कशा रीतीने होणं गरजेचं आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तो देत असताना सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांनी लगावले. फलकावरती 9 धावा. पुन्हा मात्र फुलटा चेंडू, हो माय गॉड,
वॉट कॅच. शॉट फाईनलेकडे मात्र जबरदस्त एक कार्य, अर्थात दीपेश होते त्या ठिकाणी, त्याने पकडला हा झेल आणि पहिला धक्का लागत असताना श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. फलंदाज विजय पारदी, परंतु त्यानंतर फटका सुद्धा चांगला होता, परंतु त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचा आपल्याला झेल तिथे मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला. अगदी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग लेग मात्र हा स्ट्रोक त्यांनी सजवण्याचा प्रयत्न केला. खूपच वेगाने झेल होता, परंतु तो झेल सहजपणे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संपन्न केलं. हे तर क्रिकेट आहे. तुमच्याकडे जर नक्कीच गोलंदाजाला जर चांगली साथ देण्यासाठी जर आउटफील्डमध्ये तुमचं जर चांगलं कार्य झालं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही एक चांगल्या फलंदाजाला शांत ठेवू शकता आणि ते कार्य दीपेशकडे आपण चांगलं पाहिलं. पहिली सफलता रोहननं तिथे मात्र प्राप्त करून दिली आणि थोडंसं आता मात्र स्क्वॉडमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय, क्रमवारीमध्ये थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतोय, कारण तिसऱ्या क्रमांकावरती आता हनुमान पारदीला मात्र प्रमोशन देण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती या पावलांचा बापार फटका हवेत केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर आज झेल होता आणि त्याच अनुषंगानं सेफ लँडिंग होताना आपण पाहिलं. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या वरती धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाली, ते म्हणजे एक गडी बाद 10 धावा. 37 धाबांचा इथे मात्र पाठलाग करतायत श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ. या धाबांचा सुद्धा संरक्षण होऊ शकतोय जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी जर पाहायला मिळाली, तर मात्र तुम्ही या धाबांचं संरक्षण इथे मात्र करू शकता आणि तशा प्रकारे सुरुवात इथे मात्र नक्कीच गोलंदाजाच्या वतीने मात्र द्यावी लागेल. पाहू शकलो वारंवार इथे मात्र घरं सोडली जात आहेत, पावलांचा वापर केला जातोय आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू कार्पेटच्या सहानं मात्र या ठिकाणी पुन्हा मिडविकेटकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि शेवटच्या चेंडूवरती रोहन एक धाव खर्च केली आणि अशा रीती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक सफलता रोहननं प्राप्त केली आणि तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्या. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही मात्र इथून 26 धावांची आवश्यकता असणार आहे. तुम्ही पाहता विद्यमान उपसरपंच चषक 2024. जबरदस्त या स्पर्धेचं आपण नियोजन आणि सुंदर खेळ आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक संघाच्या वतीने पाहायला मिळाला. एकूण 10 संघांना आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मात्र या ठिकाणी अनुभवतो श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध मितेश 11 करून. तदनंतर तुम्ही जय गणेश वापले बस संघाला खेळताना पाहणार आहात SCC पडके संघाच्या विरोधात आणि चालू सामन्यातील जो विनर टीम असेल तो आजच्या दिवसाच्या खेळामध्ये कृष्णा 11 वारली पाडका संघाच्या विरोधात तिसऱ्या फेरीमध्ये मात्र लढणार आहे. चांगला फॉर्मॅट तयार केलेला आहे उपसरपंच चषकामध्ये MS स्पोर्ट चिंचोली संघाच्या वतीने. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज सोपान. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 26 धाबांची आवश्यकता. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल ऑन साइड पूर्णपणे पॅक केलेले आहे. अगदी डीप मध्ये तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉर्ट फाईनलिंग सुद्धा मात्र त्या ठिकाणी तैनात आहे आणि गोलंदाजी ओव्हर द विकेटनं इथे मात्र सुरुवात केली. चेंडू मात्र लॉंग कडे मात्र ट्रॅव्हल झाला. मयूर तिथे मात्र सज्ज आहेत. थोडीशी खमलिंग झाली होती, परंतु रिकव्हरी लगेच त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने आता मात्र धावफलकावरती धाबा जोडल्या जात आहेत 12. आपण ऑफ साइडला मात्र क्षेत्ररक्षण पाहिले तर एक डीप मध्ये फिल्डर फक्त तैनात आहे. लॉंग ऑफ कडे तुम्ही शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर पाहू शकाल. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन कडे एक फिल्डर आहे आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला एक फिल्डर तैनात केलेला आहे. अशा प्रकारची व्यूहरचना या दुसऱ्या षटकासाठी सोपांच्या वतीने केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आता गोलंदाजी मात्र करावी लागेल. हो ऑन साइडला मात्र पुन्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनी साह्याने मिडविकेटला मात्र फिल्डर तिथे सज्ज आहेत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जर धावा येत राहिल्या तर मात्र गोलंदाज संतुष्ट असतील, परंतु इथून एक ध्येय असेल एखादा फलंदाजाचा की एका बाजूने आक्रमकता मात्र नक्की तिथे दाखवावी लागेल आणि तो प्रयत्न आय थिंक कदाचित अजय पारदीच्या वतीने मात्र केला जाऊ शकतो. या आतापर्यंत सोपांना 2 चेंडू हाताळले आणि आजचा दिवसाचा खेळ आपण सोपांचा जर पाहिला तर परफेक्टली खेळ त्याने आज प्रस्थापित केला. एज अ बॅटर म्हणून एज अ बॉलर म्हणून दोन्ही विभागामध्ये त्याने चांगलं कार्य केलं, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी पाहूया कशा रीतीने मात्र तो करेल. हो मोठा फटका पुन्हा सजवायचा होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग लेगकडे मात्र फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तत्पुरती या ओव्हरमधील येणार ही तिसरी सिंगल
धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आपण नेहमीच पाहत असतो की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा तेव्हा मात्र ते सामने इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी कदाचित हा सामना सुद्धा असू शकेल. धाव फलकावरती देखील आपण आकडा जर पाहिला तर कुठेतरी छोटा वाटतोय, परंतु त्या धापाचा पाठला करण्यासाठी नक्कीच थोडासा या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. ज्या अनुषंगानं सध्या गोलंदाजी सुरू आहे. एक सफलता नक्कीच प्राप्त केली. इन्फॉर्म फलंदाज विजय पारदीला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवलं आणि आता मात्र हनुमान पारदी आणि अजय पारदी ही जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. लॉंग रनअपच्या साह्यानं मार्गस्थ होतोय सोपान. शॉर्ट चेंडू हुक केलाय, खराब लेन्थ होती आणि त्याच्यावरती ठोकलाय हनुमाननं हा षटकार. पर्यंत तिन्ही चेंडू मात्र अतिशय चांगल्या दर्जाचे हाताळले, परंतु हा चेंडू मात्र कुठेतरी लेंथ थोडीशी खूप टप्प्याची होती आणि ती लेंथ मात्र हनुमाननी ओळखली आणि अगदी स्ट्रॉंग झोन आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट स्क्वेअर लेग आणि त्या दिशेने मात्र त्याने हा फटका सजवला. आणि त्यानंतर पाहू शकाल थोडासा जागेवरूनच मात्र खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि सरळ चेंडू अस्थिर रक्षकाच्या मात्र हातामध्ये निघून गेला. डॉट चेंडूची सांगता तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीने धाव फलक स्थिर आहे. म्हणजे अर्थात एक गडी बाद 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 17 धावांचं आवश्यकता असेल येणारी. आपण जर चेंडूची संख्या जर पाहिली तर 13 चेंडू शिल्लक आणि 17 धाब्यांची गरज. जबरदस्त ही मॅच आपल्याला दोन संघादरम्यान पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. फुलटॉस आणि मात्र हा चेंडू सुद्धा खराब आहे आणि चेंडूला पाठवलाय फाईन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या 4 चेंडूंवरती त्या मेहनतीवरती मात्र कुठेतरी पाणी फेडलं गेलं असंच म्हणावं लागेल, कारण 2 खराब लेंथ पाहिले आपण आणि त्याच्यावरती 2 मोठे फटके आपल्याला हनुमानच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि अशा रीतीने 2 षटकांत केले या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 24 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाबींची गरज. थोडंसं समीकरण आता मात्र सोपं पाहायला मिळतोय, ज्या अनुषंगाने एबीसीडी प्रमाणे हे समीकरण आपण म्हणू शकतोय, कारण की जवळपास बॉल टर्न इक्वेशन समीकरण धाव फलकावरती आपण पाहतोय आणि त्यासाठी तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज अजय. नावातच जय आहे, परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ मात्र या ठिकाणी करावा लागेल. एकीकडे पाहू शकाल हनुमान कुठेतरी त्याला प्रमोशन देण्यात आलं, तिसऱ्या क्रमांकावरती त्याला बढोतरी दिली गेली आणि चांगला खेळ त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाला. पहिला चेंडू थोडासा फ्लायटेड दिली होती, थोडासा वेग कमी केला आणि त्याला अजयला माहिती आहे की खेळपट्टी तशी मात्र या ठिकाणी फास्ट आहे. जर आपण या ठिकाणी थोडासा वेगावरती जर नियंत्रण केलं तर मात्र कुठेतरी फलंदाजांना शांत ठेवू शकतो आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू स्लोअर वन हाताळला आणि मात्र त्या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव इथे मात्र पावलांचा बाबर फुल टॉस आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो मिड विकेटला रोहनच्या वतीनं, कारण एक्झॅक्टली या चेंडू येण्याच्या अगोदर तो मात्र सीमेरेषेच्या बाहेर निघून गेला होता आणि त्याच अनुषंगानं या मौल्यवान 4 धाबा इथे मात्र या ठिकाणी मिळाल्या, त्या म्हणजे श्रीराम सोड जांभूलपाडा संघाला. या ठिकाणी पाहू शकाल अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र डीप स्क्वेअर इकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि चांगली फील्ड तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी थोड्याशा चुका सुद्धा मात्र फिल्डिंग मध्ये आपण पाहिल्या आणि त्याच अनुषंगाने मात्र या मॅच मध्ये आता मात्र थोडासा पिछाडीवरती आपल्याला संघ मितेश 11 संघ पाहायला मिळतोय. 29 धाबा धाव फलकावरती आता मात्र विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता आहे. चेंडूंची संख्या आपण जर पाहिली तर 9 चेंडू आणि 8 धावांची गरज.
कंदुशी गोलंदाजी तुम्हाला मात्र करावं लागेल. इथे मात्र पहा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अस्थिरक्षक निवा पाटीलच्या चेंडू मात्र हातामध्ये मात्र कलेक्शन त्याला करता आलं नाही आणि त्याचमुळे मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. प्रत्येक धाव मात्र या ठिकाणी भासावं लागेल, कारण मी नेहमीच म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो, तसं राजकारणामध्ये एका मताला फार महत्व आहे आणि शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्व आहे. आणि या ठिकाणी त्या धाबा आता मात्र कुठेतरी बहाल केल्या जात आहेत. आतापर्यंत राजाने चांगला खेळ, अजयने चांगला खेळ प्रस्थापित केला. इथे मात्र पावलांचा वापर, जबरदस्त क्लोज विकेट किपिंग, निवाचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मात्र योग्य त्यावेळेला एष्टा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज आता मात्र अजयला माघारी जावं लागेल. दुसरा धक्का लागत असताना जांभूलपाडा टीमला. सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. कधी सामना झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, तर कधी सामना झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आणि या समीकरण पाहू शकाल, बॉल टर्न इक्वेशन, 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज सुरेश पारधी येतोय मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जर आपण चौकार जर वगळला तर आतापर्यंत अजयनं खूपच छानपैकी गोलंदाजी केली. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल सुरेश इज ऑन स्ट्राईक वरती. 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती बॅटच्या रडारमध्ये चेंडू होताना पाठवला मिड विकेटच्या बाहेर. स्कोर आर लेव्हल, 7 धाबांसाठी षटकार. जी काही आतापर्यंत मेहनत मितेश इलेव्हन कुरुन संघाने केली होती, त्या मेहनतीवरती मात्र कुठेतरी पाणी फेडण्याचं कार्य आता मात्र या ठिकाणी सुरेश पारधीने केलं असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त फटका मात्र त्या ठिकाणी पालापला स्टँड अँड डिलिव्हर. आणि कुठेतरी या फटक्यामध्ये युवराज सिंगची झलक आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडूमध्ये फक्त एका धाबीची गरज. चला लगेच फिल्डिंग तुम्हाला सजवायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. अतिशय सुंदर पद्धतीने आज या सामन्यामध्ये आपल्याला श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाच्या वतीने खेळ पाहायला मिळाला. त्यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजाला साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि आता मात्र फलंदाजाने जे कार्य करायचं होते ते कार्य सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं. आणि एका धाबीची आवश्यकता असताना मात्र जबरदस्त डान्सिंग ट्रक शॉट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना मितेश इलेव्हन कुरुन संघ हार्ड लक भाई पाटील रूप अंकल हार्ड लक मितेश इलेव्हन कुरुन अँड कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. तर या सामन्यातील आपण सामनावर पुरस्कार देणार आहोत. लो स्कोरिंग सामना होता आणि त्याचमुळे आपण गोलंदाजाकडे मात्र या ठिकाणी निरीक्षण करतो. आणि चांगला स्पेल दुसऱ्या ओव्हरमध्ये हाताला गेला. एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा फक्त खत केल्या 5 आणि गडी बाद केले 2. आणि खेळाडू ठरलाय विशाल पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. मिस्टर निभा पाटील, आपल्यास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि विशाल पाटीलला विनंती असेल की आपण सामनावर पुरस्कार घेण्यासाठी आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी विशाल पाटीलकडनं पाहायला मिळाली. 2 विकेट्स आणि एका षटकाच्या स्पेल मध्ये फक्त त्यांनी 5 धाबा खर्च केल्या. आणि आपण विशालला मात्र या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. मिस्टर तनिष शेट, आपणास विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. चिंचोलीची युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना आपण त्यांच्या शुभ